Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे PYQs ची प्रॅक्टिस स्टार्ट केलेली आहे आणि आज हा त्याचा 6वा पार्ट आहे. जर तुम्ही प्रीवियस पार्ट्स जाऊन नसेल पाहिले तर नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये खूप छान क्वेश्चन्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत डिटेल वेमध्ये आणि आपण सगळे जे काही फॉर्म्युले आलेले आहेत तेही आपण लास्टमध्ये रिवाइज करतो. सो इफ यू हॅव नॉट चेक्ड इट आउट, गो चेक इट आउट. आणि जर तुम्हाला आमचं जे काही लेक्चर्स आहेत, जे काही शिकवलेले टॉपिक्स आहेत ते आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चर्सला लाईकही करा, सो दॅट आम्हालाही एक सपोर्ट सिस्टम बिल्ड होतो आणि आम्हाला हेल्पही होतो आणि तुम्हालाही हेल्प होतं की इतकं छान पद्धतीने शिकवलेलं तुम्हालाही लक्षात राहतं, राईट. आणि आम्हाला कळतं की हां, मुलांना कळत आहे आणि समजत आहे, सो दॅट वी विल टेक मोर अँड मोर एफर्ट्स, राईट. सो लेट अस मूव्ह ऑन अहेड टू टुडेज लेक्चर. बघूयात काय काय क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न क्लार्क 2013चा प्रश्न आहे. एक इक्वेशन दिलेला आहे 2.7 प्लस 3.7 अपॉन 0.4. तर हे आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की याची व्हॅल्यू काय असेल. ओके, आता पूर्ण डेसिमल दिलेलं आहे म्हणजेच पॉईंटमध्ये दिलेलं आहे, तर खूप मुलांना काय होतं, कन्फ्युजन होतं ह्याच्यामध्ये. बट हे खूप जास्त सोपं आहे, इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. जेव्हा कधीही असा पॉईंटचा क्वेश्चन येतो किंवा डेसिमलचा क्वेश्चन येतो, आपल्याला घाबरायचं नाही आहे. आपल्याला खूप जास्त कॉन्फिडेंटली त्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा कॉन्फिडन्स कधी बिल्ड होणार, जेव्हा तुम्ही खूप जास्त त्याची प्रॅक्टिस कराल तेव्हा. ओके, सो हा सगळ्यात पहिला आपण लिहून घेणार आहोत 2.7 प्लस 3.7 अपॉन 0.4. ओके, सो आता ह्याचं काय करायचं, ह्याचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. सो जे काही डेसिमलचं ऍडिशन आपण कसं करतो, दॅट इज 2.7. आता हा जो डेसिमल आहे, डेसिमलच्याच खाली डेसिमल आला पाहिजे ऑलवेज. ओके, सो इथे 2.7 आहे तर डेसिमलच्याच खाली डेसिमल आला पाहिजे. सो आपण इथे 7 लिहिणार आणि इथे 3 लिहिणार आणि दोघांमध्ये ऍडिशन आहे तर आपण ह्याला प्लस करणार. 7 प्लस 7 काय येतं, 14 येतं. इथे 1 कॅरी आणि इथे येतं 6. आणि हा जो डेसिमल आहे, डेसिमलच्याच खाली उत्तरमध्ये पण डेसिमल आलं पाहिजे. सो याचं काय येतं उत्तर, वरच्याचं उत्तर आलं 6.4 आणि डिवाइड मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आलं 0.4. आता इथे आपल्याला थोडंसं डिवाइड करायला डिफिकल्ट जाऊ शकतो बिकॉज इथे डेसिमल दिलेला आहे. बट आपल्याला घाबरायचं नाही आहे, आपल्याला तो डेसिमल काढताही येतो. आपण प्रिव्हियस पार्ट्समध्ये खूप वेळा बघितलेला आहे आणि ह्याची प्रॅक्टिसही केलेली आहे. तर ती कशी करायची, जर आपल्याला डिनॉमिनेटरचं जे डेसिमल आहे म्हणजेच जो पॉईंट आहे तो घालवायचा असेल तर आपल्याला वरच्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 10च का, कारण पॉईंट नंतर एकच डिजिट आहे ना, म्हणून 10 वरच्याला ऑपोजिट जो वरती नंबर आहे, ऑपोजिट नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून मी काय करणार, वरच्याला 10 मल्टिप्लाय करणार, राईट. आणि आता खालचं वरती पण डेसिमल आहे आणि डेसिमल नंतर एकच नंबर आहे म्हणून मी खालच्याला डेसिमल काढण्यासाठी खालच्या नंबरला 10 मल्टिप्लाय करणार. ओके, जेव्हा आपण 10 मल्टिप्लाय करतो तर उत्तर काय येतं, डेसिमल निघून जातो. सो नंबर्स काय मिळतात आपल्याला, 0.4 म्हणजेच 4 येतं. 64/4. आता याला भाग द्या, बघा काय येतं. 4 भाग दिलं तर 4 1 जा 4, 4 6 जा 24. सो उत्तर काय आलं, उत्तर आलं 16. खूप जास्त सोपा प्रश्न होता, फक्त आपल्याला डेसिमल कसं काढायचं हे इथे जमलं पाहिजे. जो पॉईंट असतो तो कसा मल्टिप्लाय करून काढायचा असतो. ओके, जेव्हा कधी 2 डिजिट दिले असतील तर त्याचा ऑपोजिट नंबर वरती किंवा खाली जो असेल त्याला आपण 100 मल्टिप्लाय करणार. आणि जर पॉईंट नंतर 3 नंबर्स असतील तर आपण त्याला 1000 मल्टिप्लाय करणार आहोत. इतका सोपा हा प्रश्न आहे. ओके, याच्यात काहीच इतकं अवघड नव्हतं, खूप जास्त हा सोपा प्रश्न होता. सो असे डेसिमलचे क्वेश्चन्स बघून घाबरायचं नाही आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस करून त्याला कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करायचं आहे. सो दुसरा प्रश्न बघा, युपीएससी सीसॅट 2025चा प्रश्न आहे, म्हणजेच रिसेंटचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, समजा P इज इक्वल टू क्यू क्यू क्यू, म्हणजे P चा व्हॅल्यू काय आहे, क्यू क्यू आणि क्यू. आणि ही एक 3 अंकी संख्या आहे, बरोबर, आपल्याला दिसते की 3 अंकी आहे. तर P आणि 481 ह्यांचा मसावी किती असेल. सो आता आपल्याला HCF विचारलाय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. दोघांमधला जो कॉमन फॅक्टर आहे तो विचारलेला आहे. तो आपण काय करणार, आता आपण काय होतं, जनरली काय होतं, 2 नंबर्स दिले असते क्लिअरली तर आपण पटकन काढलं असतं, राईट. बट आता इथे काय दिलंय, इथे पी मध्ये ना क्यू 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 असं दिलेलं आहे. तर आपण ह्याचं कसं व्हॅल्यू फाइंड आउट करणार, बिकॉज हा P इज इक्वल टू क्यू क्यू आणि क्यू हा 3 अंकी नंबर आहे. तर आता हा क्यू 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 म्हणजे जो काही 3 नंबर असतील ते तिन्ही नंबर सेमच असतील. तर ते कसे असू शकतात, 3 3 3 असू शकतात किंवा 5 5 5 असू शकतात, 8 8 8 असू शकतं, राईट. सो आता ह्याला आपण कन्सिडर करू की तसाच तो रिपिटेटिव्ह नंबर आहे आणि हा क्यू आपण काय करू, कॉमन काढू. आणि ह्याला जर मी डिवाइड केलं तर मी जर ह्याला क्यू इंटू 1 1 1 पण लिहू शकते, बिकॉज क्यू इंटू 1 क्यू येतं, परत क्यू इंटू 1 क्यू येतं आणि परत क्यू इंटू क्यू, क्यू इंटू 1 क्यू येतं. ओके, तर मी ह्याला फक्त काय केलेलं आहे, फॅक्टर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे.
ओके, आता हा जो 111 आपल्याला मिळालेला आहे, क्यू क्यू क्यूला क्यू इंटू 111 असं लिहू शकते. ओके, नाहीतर समजा मी जर 222 असेल नंबर, तर मी ह्याला 2 इंटू 111 असं लिहू शकते, राईट. तसंच मी इथे क्यू क्यू क्यूला लिहिलेलं आहे. आता हा जो 111 आपल्याला दिसतोय, तर आपण ह्याचे फॅक्टर्स काढूयात, प्राईम फॅक्टर्स. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, त्याच्यासाठी आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन करावं लागणार आहे 1 1 आणि 1चं. ओके, त्याचे फॅक्टर्स काढण्यासाठी. आता ह्याला नीट बघा, 1 + 1 + 1 काय येतं, 3 येतं, बरोबर. म्हणजेच 3 येत असेल तर हा 3च्या पाड्यामध्ये भाग होऊ शकतो. ओके, म्हणजेच 3नी भाग होऊ शकतो. सो आपण 3नी भाग करूयात त्याला. 3 3 जा 9 आणि 3 7 जा 21. सो राहिला काय, 37. 37 कशा टेबलमध्ये येत नाही, तो प्राईम नंबर आहे, म्हणून 37 आपण लिहिणार आहोत. याचाच अर्थ क्यूचे फॅक्टर्स काय आहेत, 3 आणि 37, बरोबर. सो 37 आणि 3 111चे फॅक्टर्स आहेत. आणि नीट बघा, हे प्राईम नंबर्स असतात, म्हणून याला प्राईम फॅक्टरायझेशन आपण म्हणतो. कारण जेव्हा पण आपण ह्याला भाग देत जातो, तर इथे काय येतात, आपले प्राईम फॅक्टर्स येतात, प्राईम नंबर्स येतात. आणि प्राईम नंबर्स म्हणजे काय असतं, की जो नंबर फक्त आपल्या टेबलमध्ये येतो, म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये, आणि 1च्या पाड्यामध्ये येतो, तर ह्याला आपण म्हणतो प्राईम फॅक्टर्स किंवा प्राईम नंबर्स. ओके, सो इथे मी ह्याला फॅक्टराइज केलेलं आहे. तर फॅक्टराइज केल्यावर मला काय आली, पीची व्हॅल्यू क्यू इंटू 3 इंटू 37. अच्छा, आता हे झालं फॅक्टरायझेशन. ह्याच्या पुढे नाही होणार, कारण हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबरला आपण पुढे भाग नाही करू शकत, आणि इंटू 1 लिहिण्यात पण काही अर्थ नाही आहे. ओके, सो आपण ह्याला इथे सोडणार आहोत. ह्याचा प्राईम फॅक्टरायझेशन झालेला आहे. आता पुढचा नंबर बघूयात. पुढचा नंबर काय आहे, 481. आता 481 ला आपण कसं लिहू शकतो, परत ह्याला प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे, त्याला 481 ला. ओके, आता ह्याला नीट बघितलं तर आपल्याला माहिती आहे हा 13ने डिवाइड होऊ शकतो. ओके, 13ने भाग होऊ शकतो. सो 13 3 जा 39, आणि इथे काय येतं, हा इथे 9. सो 13 7 जा 91, आणि इथे राहिला काय 37. आणि 37 ला 37नेच भाग जाऊ शकतो, बिकॉज 37 हा प्राईम नंबर आहे. तर आता 481चं पण प्राईम फॅक्टरायझेशन आपल्याला मिळालेलं आहे, 13 इंटू 37. 13 हा प्राईम फॅक्टर आणि 37 हेच मी ते मल्टिप्लाय मध्ये लिहून घेतलेलं आहे. तर ह्याच झालं प्राईम फॅक्टर्स आपण काढलेले आहेत 481चे पण, म्हणजे 481चे पण. आता बघा दोन्ही नंबर्स, पीचा प्राईम फॅक्टरायझेशन हा आहे, आणि 481चं प्राईम फॅक्टरायझेशन हे आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला ह्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स काढायचे आहेत, बिकॉज आपल्याला HCF म्हणजेच मसावी काढायला सांगितलेलं आहे. दोघांमध्ये कॉमन काय आहे, दोघांमध्ये 37 आणि 37 काय आहे, कॉमन आहे, म्हणजेच हा आपला मसावी झालेला आहे. सो कधीही दोघांचे फॅक्टर्स काढल्यावर जे कॉमन येतो दोघांमध्ये, त्याला आपण मसावी म्हणतो. ओके, सो इथे मसावी म्हणजेच HCF काय आहे, HCF ऑफ P आणि 481 काय आहे, 37, बिकॉज 37 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे त्याच्यामधला. सो उत्तर काय आहे, 37. खूप जास्त इझी प्रश्न होता, फक्त तुम्हाला हे प्राईम फॅक्टरायझेशन जे आहे ते जमलं पाहिजे होतं, मग हा प्रश्न खूप जास्त सोपा होता. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल, सॉल्व्ह केलेलं. जर नसेल कळलं तर परत तुम्ही करून बघू शकता, व्हिडिओ पॉज करून, सो दॅट तुम्हाला हे सोपं जाईल. आणि तुम्हाला जे काही डाऊट्स जर येत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता, आणि आम्हाला सजेशन्सही देऊ शकता, की मॅम ह्या टाईपचे, ह्या टॉपिकचे आम्हाला प्रश्न अजून सॉल्व्ह करायचे आहेत, आणि आम्हाला सांगा कसे करायचे. ओके, आय विल डेफिनेटली पोस्ट अ व्हिडिओ ऑन इट. लेट अस मूव ऑन आहे टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न तिसरा आहे, क्लास 2014चा प्रश्न आहे हा. तर इथे काय विचारलेलं आहे, इथे विचारलेलं आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी. आता सम म्हणजे काय, सम म्हणजे इवन, हे इंग्लिश वाल्या मुलांसाठी आहे. समसंख्या म्हणजेच इवन नंबर्स, आणि सरासरी म्हणजेच आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायचा आहे. आणि तोही कशामधून, तर 25 to 37 मध्येच इवन नंबर्स. सो ऍव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेजचा फॉर्म्युला कसा आहे, सम ऑफ दॅट नंबर्स, म्हणजे जे काही नंबर्स आहेत त्यांचा ऍडिशन आपण वरती करतो, डिवाइड बाय ते नंबर्स किती आहेत ते, बरोबर. तर फॉर्म्युला लिहून घ्या ऍव्हरेजचा. ऍव्हरेज इज इक्वल टू सम म्हणजेच ऍडिशन, सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स, म्हणजे किती नंबर्स आहेत त्यांचं काउंट ऑफ द नंबर्स. ओके, तर ते कसं मी सांगते तुम्हाला इथे एक्झाम्पल मधून. तर आता इथे आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय काय नंबर्स लिहिणार आहोत. सगळ्यात पहिला आपण लिहिणार 25 पासून ते 37 पर्यंतच्या समसंख्या. सो 25 नंतर समसंख्या काय येते, 25 नंतर समसंख्या येते 26, त्याच्यानंतर येते 28, मग येते 30, मग येते 32, मग येते 34, आणि मग येते
36. आता याला प्लस करा आणि किती नंबर्स आहेत हे 1 2 3 4 5 6 म्हणून याला 6 ने भाग द्यायचा. जर 7 नंबर असते तर आपण 7 लिहिलं असतं, 10 असते तर 10 लिहिलं असतं. आता या संख्यांची बेरीज करा. 28 30 32 34 प्लस 36 10 20 26 6 186. सो ह्या सगळ्यांची ऍडिशन काय आली 186 आणि डिवाइड बाय 6. आता 6 ने डिवाइड भाग द्या, त्याला काय येतं 31. सो ऍव्हरेज काय आला 25 ते 37च्या मध्ये जे समसंख्या आहेत त्यांचं ऍव्हरेज काय येतं, त्यांचं ऍव्हरेज येतं 31. सो 31 हे याचं उत्तर आहे. ओके, आता ह्याचा पुढचा प्रश्न बघूयात. तर हा प्रश्न MPSC CSAT 2021 चा प्रश्न आहे. तर बघूयात प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. एका पिशवीमध्ये 2 लाल 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत. जर 2 चेंडू काढले तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती? म्हणजेच आता इथे आपण जर व्यवस्थित प्रश्न वाचला तर आपल्याला दिलेला आहे की जर मी 2 बॉल्स एका टायमाला बॅगमधून काढत आहे तर त्यामध्ये ब्लू नसण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, म्हणजे संभाव्यता काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो जर आपण प्रेशरमध्ये खूप जास्त जेव्हा क्वेश्चन वाचतो तर आपल्याला वाटेल की ह्याचं निळा काय आहे त्याची प्रोबॅबिलिटी करायची आहे. बट आपल्याला प्रश्न म्हणूनच व्यवस्थित वाचायचा असतो. इथे विचारला आहे की निळा नसण्याची संभाव्यता. सो आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिला टोटल किती आहेत 2 3 आणि परत 2 बॉल्स आहेत बरोबर. म्हणजेच आपल्याला टोटल कॉम्बिनेशन्स काढूयात. आपण पहिला टोटल कॉम्बिनेशन्स काय आहेत, जेव्हा मी 2 बॉल्स एका टायमाला काढत आहे तर त्याचे टोटल कॉम्बिनेशन्स किती असतील हे आपल्याला काढायचं आहे. सो कॉम्बिनेशन्स आपल्याला माहिती आहे, आपण C ने डिनोट करतो आणि N काय आहे इथे जे टोटल नंबर ऑफ बॉल्स आहेत ते. सो 2 3 आणि 2 म्हणजेच 5 आणि 6 7. सो 6 बॉल्स टोटल आहेत, आपला 7 आणि 2 एका टायमाला काढत आहोत. म्हणजेच टोटल बॉल्सची कॉम्बिनेशन काय आहे 7C2. आणि आता आपल्याला काढायचं आहे विदाउट ब्लूचे कॉम्बिनेशन्स. विदाउट ब्लू बॉल्सचे कॉम्बिनेशन्स काय असतील ते आपल्याला काढायचे आहेत. विदाउट ब्लू बॉल्स कॉम्बिनेशन्स काय असतील. सो ओके, सो विदाउट ब्लू बॉल्स कॉम्बिनेशन्स काय असतील, जर आपण ब्लू बॉल्स काढून टाकले तर किती बॉल्स राहतील, म्हणजेच ब्लू किती होते, ब्लू 2 बॉल्स होते. सो 2 + 3 काय आहे 5 आहेत. सो 5 बॉल्स असतील टोटल आणि त्यामधून आपल्याला 2 काढायचे आहेत. म्हणजेच कॉम्बिनेशन्स काय असतील 5C2. सो 2 बॉल्स काढल्यानंतर 2 निळे बॉल्स काढल्यानंतर 3 हिरवे आणि 2 पिवळे 2 लाल हे असतील राईट. सो 5C2 हे कॉम्बिनेशन्स होतील विदाउट ब्लू बॉल्स. सो आपल्याला प्रोबॅबिलिटी काय काढायची आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे म्हणजे संभाव्यता काढायची आहे की तिथे नो ब्लू बॉल्स असतील, म्हणजेच एकही ब्लू बॉल नसणार. तर ह्याची कॉम्बिनेशन काय काढणार आपण, सगळ्यात पहिला विदाउट ब्लू बॉल्सची कॉम्बिनेशन डिवाइड बाय टोटल बॉल्सची कॉम्बिनेशन, म्हणजेच 5C2 डिवाइड बाय 7C2. सो 5C2 ला आपल्याला 7C2 ने भाग द्यायचा आहे. सो कधीही असे कॉम्बिनेशनचा प्रश्न आला, म्हणजेच असा प्रश्न आला तर आपण एक फॉर्म्युला यूज करतो NC2 चा आणि NC2चा NCP चा. सो NCPचा ह्याचा फॉर्म्युला काय येणार आपला n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल इंटू n मायनस p फॅक्टोरियल. ओके, हे याचा फॉर्म्युला आहे. तर तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत आणि उत्तर काढणार आहोत. तर आता आपल्याला तो फॉर्म्युला यूज करून ह्याचं डिटेलमध्ये उत्तर काढायचं आहे. तर आपण कसं काढणार, 5C2 कसा लिहिणार, 5C2 आपण लिहिणार 5 फॅक्टोरियल म्हणजेच n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल दॅट इज 2 आणि n मायनस p म्हणजेच 3 फॅक्टोरियल म्हणजेच 5 मायनस 2 फॅक्टोरियल डिवाइड बाय खाली काय आहे 7C2 म्हणजेच 7 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 7 मायनस 2 म्हणजेच 5 फॅक्टोरियल. ओके, सो आता इथे आपल्याला परत तिथे डिटेलमध्ये ह्याला करायचं आहे. सो आपण जेव्हा ह्याला डिटेलमध्ये करतो, म्हणजेच मी डिटेलमध्ये जेव्हा ह्याला लिहिते 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 फॅक्टोरियलला मी काय लिहू शकते, म्हणजे आपल्याला हा 3 फॅक्टोरियल आणि हा 5 मधला वरचा कट करायचा आहे. तर मी 5 फॅक्टोरियलला कसं लिहू शकते, 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल राईट, आणि खाली लिहू शकते 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 इंटू 1 राईट. मी डिटेलमध्ये लिहिलेला आहे, बाकी काहीच नाही. इंटू 3 फॅक्टोरियल, हा जो 3 फॅक्टोरियल तो तसाच लिहिला आणि 2 फॅक्टोरियल मी डिटेलमध्ये 2 इंटू 1 लिहिलेला आहे. सो आता आपल्याला सेम काय दिसतं 3 इंटू 3 आपण कट केला आणि खाली काय राहिलेलं आहे आपण 7 फॅक्टोरियल. मी ह्याला 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल असं लिहू शकते आणि
खाली काय आहे 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 into 1 आणि 5 फॅक्टोरियल. आता इथे कॉमन काय आहे 5 आणि 5 आहे, मी कट करून टाकला. आता इथे बघा 2 आणि 4 डिवाइड होऊ शकतो, 2 2 जा 4 होऊ शकतो आणि इथे 2 3 जा 6 होऊ शकतो. सो राहिले काय आपले, राहिले वरती 5 into 2 राहिले आणि खाली 7 into 3 राहिलं. सो 5 2 जा 10 आणि 7 3 जा 21. सो आपला आन्सर काय आहे 10/21. सगळ्यात पहिला आपण काय केलं, आपण टोटल कॉम्बिनेशन्स काढले, दॅट वॉज 7C2. 7 का, कारण तिथे टोटल 7 बॉल्स होते आणि त्यामधून 2 का, कारण आपण एका टायमाला 2 बॉल्स काढतोय. जर लिहिलं असतं की एका टायमाला आपण 3 बॉल्स काढत आहोत बॅगमधून तर आपण 7C3 लिहिलं असतं. ओके, सो हे होतं टोटल कॉम्बिनेशन्स. नंतर विदाउट ब्लू बॉल्सचं कॉम्बिनेशन्स काय होतं, म्हणजे जर मी ब्लू बॉल्स डिस्कार्ड करून टाकले तर टोटल 5 बॉल राहतात, 3 हिरवे आणि 2 लाल. सो 5C2 त्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. सो आपण विदाउट ब्लू बॉल्सचे कॉम्बिनेशन अपॉन टोटल बॉल्सचे कॉम्बिनेशन लिहिलं, 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. आणि तिथे मग फॅक्टोरियलला मी हा फॉर्म्युला यूज केला, n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल इंटू n मायनस p फॅक्टोरियल. ओके, खूप सोपं आहे, इतकं काही डिफिकल्ट कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला नाही आहे. तर तोच इथे अप्लाय केल्यावर खूप साऱ्या गोष्टी कट होतात आणि कट करून राहतं काय 10/21. सो आपलं 10/21 हे उत्तर आहे. म्हणजेच ब्लू बॉल न येण्याची, न असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 10/21. ओके, आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5 जो PSI प्रिलिम्स 2013चा प्रश्न आहे. सो प्रश्न कसा आहे, x अपॉन y ची व्हॅल्यू दिली आहे 7/5. तर ह्या इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच x अपॉन y दिले आहे 7/5 आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x प्लस y अपॉन x मायनस y ची व्हॅल्यू काय असेल हे फाइंड आउट करायची आहे. ओके, सो खूप जास्त सोपा प्रश्न आहे. आता असा प्रश्न जर दिला असेल, x आणि y ची व्हॅल्यू रेशो मध्ये दिली असेल तर आपण कसं करायचं, x ला आपण y कन्सिडर करायचा, y ला आपण 5 कन्सिडर करायचा. जो ज्याला समोर आहे तेच ते नंबर आपण त्याला कन्सिडर करायचा. सो x प्लस y ची व्हॅल्यू पुट ऑन करा. आता काय आहे, तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू कळलेली आहे. आपण काय लिहिणार, 7 म्हणजेच x आणि 5 म्हणजेच y. सो 7 प्लस y अपॉन 7 मायनस 5. सो 7 प्लस 5 काय येतं 12 येतं आणि 7 मायनस 5 येतं 2. सो 2 6 जा 12 म्हणजे 6 हे आपलं उत्तर आहे. खूप जास्त सोपा, तुम्हाला ह्या प्रश्नाला पेन ही उचलण्याची गरज नव्हती, असा हा प्रश्न होता. आपण असे प्रश्न जे आहेत ते खूप जास्त प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला असं होतं की आय डोंट नीड टू यूज पेन इन दिस, आणि आपल्याला खूप जास्त टाइम ह्याच्यामध्ये सेव्ह होतो आणि तो वेळ तुम्ही खूप जास्त स्मार्टली दुसऱ्या प्रश्नांमध्ये, जीएसचे प्रश्न जे तुम्हाला सॉल्व्ह होत नाही आहेत अशा प्रश्नामध्ये तुम्ही यूज करू शकता. सो खूप मुलं काय करतात, हा जो मॅथ आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे ना, सब्जेक्ट आहे, तो खूप स्किप करून टाकतात, म्हणजे जास्त प्रॅक्टिस नाही करत आणि देन दे फेस द रियालिटी ड्युरिंग द एक्झाम की आपल्याला हा जर केला असता तर आपण हा टाइम सेव्ह करून दुसऱ्या प्रश्नाला टाकला असता. ओके, सो काय असतं, मॅथ आणि रिझनिंग अवघड नाही आहे, तर प्रॅक्टिसची कमी आहे म्हणून तुम्हाला तो अवघड वाटतोय. जेव्हा तुम्ही सगळे प्रश्न रोज प्रॅक्टिस कराल, इवन तो तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करून रोज 10 प्रश्न जरी सॉल्व्ह केले ना, आय बेट यू तुम्हाला खूप जास्त सोपा जाणार आहे मॅथ आणि रिझनिंग. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता. फील फ्री टू आस्क, आम्ही तीच सर्व्हिस देण्यासाठी आहोत इथे. सो तुम्हाला जे काही डाऊट्स असेल ते आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू, त्याचे क्लिअर करू ते डाऊट्स. ओके, सो हा तो त्या सोप्या प्रश्नामधलाच एक सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न बघूयात. हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यास उत्तर 93 येते, त्याच्या वजनातून 27 वजा केल्यास उत्तर काय मिळेल. म्हणजेच आपल्याला दिलंय की त्याचं जे आत्ताचं वजन आहे त्याच्यामध्ये जर आपण 27 मिळवलं तर आपल्याला काय मिळतंय 93 मिळतं. तर आपण त्याच्या वजनातून जर 27 वजा केलं तर किती मिळेल. म्हणजेच आपण त्याचं वेट आत्ताचं कन्सिडर करू. सपोज हिज वेट इज इक्वल टू एक्स, म्हणजेच आपण त्याचे एक्स ही वेट कन्सिडर करू. म्हणजेच आताचं जर त्याच्या वेट मध्ये आपण 27 केलं तर आपल्याला 93 मिळत आहे, राईट. मग आता हा इक्वेशन एक हिंट आहे, एक डिरेक्शन देते आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी. म्हणजेच त्याचं आत्ताचं जे वजन आहे ते काढण्यासाठी आपल्याला मदत करेल. सो एक्स इज इक्वल टू काय आहे 93 आणि हा जो 27 आहे तो एका साईडला टाकला की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. सो हा प्लस मध्ये आहे तर इथे जाऊन काय होईल मायनस होणार. सो 93 मायनस 27 काय येणार, 93 मायनस 27 येणार 66. ठीक आहे, म्हणजे 66 ह्याची
वजन आहे, याचं वजन काय आहे, म्हणजे वजन आता जे आहे ते 66 आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार की खूप मुलं 66ला पटकन इथे टिक करून घेतील, मग आमच्याला एक्सची व्हॅल्यू 66 मिळाली, तर चला 66ला कट करा. बट इथेच तुम्ही मार्क्स लूज करता, बिकॉज तुम्ही प्रश्न नीट वाचत नाही. पुढचा भाग जे आहे प्रश्नात काय आहे, 27 वजा केल्यावर उत्तर काय मिळणार. सो आपण त्याच्या वजनातून 27 वजा केल्यावर काय मिळेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. सो एक्स म्हणजेच काय आहे 66 आहे, आपण फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यामधून जर 27 वजा केलं तर काय मिळेल आपल्याला मिळेल 39. सो उत्तर काय आहे 39. ओके, सो हा त्याचा पुढचा भाग होता जो खूप लोक मिस करू शकतात, स्टुडंट्स मिस करतात आणि मग आन्सर्स ही तसेच कट होऊ शकतात. सो स्मार्टली आपल्याला जो प्रश्न आहे तो 2-3 वेळा वाचायचा आहे आणि आपल्याला असे सिली मिस्टेक्स करायचे नाही आहेत आणि मार्क्स नाही गमवायचे आहेत. ओके, सो हा खूप जास्त टॅक्स असिस्टंट प्रिलिम्स 2017चा प्रश्न होता, खूप जास्त इझी क्वेश्चन होता हा. जस्ट आपल्याला इक्वेशन बनवण्याची टेक्निक माहिती असली पाहिजे की कशामध्ये काय प्लस करायचं आणि कसं मायनस करायचं. सो कुठला नंबर कुठे केल्यावर मायनस होतो आणि कुठे प्लस होतो, कुठे मल्टिप्लाय होतो, कुठे गुणाकार भागाकार होतो, ते तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, लेट अस मूव ऑन हेड टू क्वेश्चन नंबर 7 जो ASO मेन्स 2011चा प्रश्न आहे. तो प्रश्न आहे जर प्लस म्हणजेच मायनस, ओके, आणि मायनस म्हणजे मल्टिप्लाय, डिवाइड म्हणजे प्लस आणि मल्टिप्लाय म्हणजेच डिवाइड, तर ह्या इक्वेशनची व्हॅल्यू काय. आता इथे काय करायचं, आपण सगळ्यात पहिला हा लिहून घेऊयात. काय आहे -2 + 3. आता बघा काय काय दिलेलं आहे, प्लस म्हणजेच मायनस. तर आता प्लस म्हणजेच मायनस म्हणजे इथे काय येणार, मायनस येणार. प्लस म्हणजे मायनस टाकला मी मायनस त्याच्या जागेवर. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे, मायनस म्हणजेच मल्टिप्लाय. आता मायनस म्हणजे मल्टिप्लाय, मायनसच्या जागेवर मल्टिप्लाय, सो मल्टिप्लाय लिहून टाकला. आणि डिवाइड म्हणजेच प्लस, डिवाइड म्हणजेच प्लस, सो डिवाइडच्या जागेवर प्लस लिहिला. आणि मल्टिप्लाय म्हणजेच डिवाइड, म्हणजेच मल्टिप्लायच्या जागेवर डिवाइड. आता करा सॉल्व्ह, काय येतं बघा उत्तर. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि उत्तर फाइंड आउट करून चेक करू शकता. सगळ्यात पहिला आपल्याला माहिती आहे एक रूल आहे ह्याच्यासाठी, तो आहे जेव्हा असे खूप सारे सायन्स असतील तर आपण एक रूल वापरतो, दॅट इज बोर्ड मास रूल. आणि इथे डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन आणि बी म्हणजे ब्रॅकेट्स ऑफ किंवा ऑर्डर्स ही असतं. ओ म्हणजे ऑर्डर्स म्हणजे एक्स स्क्वेअर रूट एक्स असेल तर ते आपण आधी सॉल्व्ह करतो. ओके, असे नंबर्स. सो सगळ्यात पहिला डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. सो डिव्हिजन काय आहे 10 / 5. सो आपल्याला माहिती आहे 10ला 5ने गुणा केलं तर काय मिळतं, 2 मिळतं. त्याच्यानंतर काय आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं आहे. सो मल्टिप्लिकेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येतं, 6 उत्तर येतं आणि -3 येतं. आता याच्या पुढे सॉल्व्ह करा, 8 - 3 काय येतं, 5. सो उत्तर आपलं आहे 5, पहिला ऑप्शन. सो खूप जास्त सोपा प्रश्न होता, फक्त तुम्हाला हे ऑर्डर कळली पाहिजे की बोर्ड मास हे याचं ऑर्डर आहे. BODMAS बोर्ड मास म्हणजेच पहिला डिव्हिजन करायचा असतो, भाग करायचा असतो, मग गुणाकार, मग ऍडिशन प्लस करायचं असतं आणि मग सबट्रॅक्शन करायचं असतं. हे ऑर्डर तुम्हाला माहिती पाहिजे आणि तोच ऑर्डर फॉलो करायचा, तुमचं उत्तर नक्कीच तुम्हाला बरोबर मिळेल. ओके, आणि हे ते आपल्याला वेगवेगळे सिम्बल्स दिले होते, त्याच्या जागेवर ते टाकायचे होते. फक्त मी ते टाकून घेतले पटकन आणि मग आन्सर बोर्ड मासच्या रूलच्या अकॉर्डिंग फाइंड आउट केलेला आहे. ओके, सो पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 STI मेन्सचा प्रश्न आहे 2011 मधला. एक इक्वेशन दिलेलं आहे की 2n + 1 हे त्याची 2ची पॉवर आहे, प्लस 2n ह्याची पॉवर आहे, डिवाइड बाय 2n + 4 ह्याची पॉवर आहे, n + 4 ह्याची पॉवर आहे आणि 2n × 2. ओके, हा याचा पॉवर आहे. आता तुम्हाला जर प्रिव्हियस तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे, ते पण मी एक फॉर्म्युला शिकवलेला आहे. जेव्हा कधीही असा एक नंबर असेल a आणि त्याची व्हॅल्यू जर अशी असेल m + n, ओके, a⁻m + n जर असं असेल तर आपण त्याला एका फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, a × m a⁻m × a⁻n असं लिहू शकतो. ओके, सो ह्याला आपण असं लिहूयात. सो n+1 जो आहे आणि n+4 आहे, आपण त्याला तसं लिहिण्याचा प्रयत्न करूयात आणि बघूयात काय मिळतंय. सो a⁻m+1 आपण a⁻m × a⁻n असं लिहू शकतो. सो मी तसंच लिहिणार. 2n ला काय लिहितो, 2n म्हणजे आपण m समजूयात आणि 2 म्हणजेच 2. ओके, सो n आहे इथे. ओके, सो याला काय केलं मी, फक्त त्या फॉर्म्युलामध्ये इथे लिहिलेलं आहे 2n × 2 प्लस 2n डिवाइड बाय 2n + 4 कसं लिहिणार, 2n × 2 म्हणजेच n+4 ला मी 2 भागमध्ये केलेला आहे, 2n × 2 मायनस 2n × 2 हे असंच लिहिणार. ओके,
आता बघा दोघांमध्ये वरती काय कॉमन आहे आणि खाली काय कॉमन आहे. मला इथे 2n दोन्हीकडे वरती आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये 2n हे कॉमन दिसत आहे. सो कॉमन दिसतं ना, चला काढा कॉमन, आणि कॉमन काढल्यावर आपण काय करणार, आपण कट करणार. सो 2n कॉमन काढा. याच्यामध्ये 2n जर मी इथे कॉमन काढला तर राहिला काय ब्रॅकेटमध्ये 2 म्हणजेच 2 राहिला, आणि मध्ये प्लस आहे, आणि इथे पण 2n जर मी कॉमन घेतला तर 1 येतो. जर हाच कॉमन घेतला तर आतमध्ये 1 येतो. ओके, आणि खाली काय आला, 2nच कॉमन आला. सो 2n कॉमन काढा. इथे काय येणार 2 मायनस आहे ना दोघांमध्ये, मग मायनस लिहा, आणि इथे 2. ओके, झालं कॉमन काढून. आता इथे कट करा, 2n आणि 2n कट करा, बिकॉज दोन्हीमध्ये कॉमन निघालेलं आहे. 2 + 1 काय येतं, 3 येतं, आणि 2 + 2 काय येतं, 16. ओके, -2. सो उत्तर काय आलं, 3/14. सो 3/14 हे याचं उत्तर आहे. ओके, सो आपण काय केलंय, आपण जे जे पॉवर्स होते त्याला एक फॉर्म्युला यूज केलेला आहे की 2n+1 असेल, 2n+1, तर त्याला कसं लिहू शकतो आपण, 2n × 2n, म्हणजेच हा फॉर्म्युला यूज केलाय. am+n असेल तर am × an असं लिहिलेलं आहे. तर 2n+4 कसा लिहू शकतो, 2n × 2 असं लिहिलेलं आहे. ओके, आणि हा तसाच होता आणि हा तसा. मग दोघांमध्ये वरती खाली 2n हा कॉमन होता, तो कट करण्यासाठी मी बाहेर काढला. ब्रॅकेटमध्ये 2 + 1 राहिला 3, आणि 2 आपल्याला माहिती आहे 16 येतं, आणि 2 तसाच लिहिला. सो 3 आणि 16 - 2 काय येतं, 4 येतं. सो सॉरी 14. सो याचं उत्तर होतं 3/14. ओके, पुढचा प्रश्न बघूया, 9वा प्रश्न. क्लार्क 2013चा प्रश्न आहे हा. एक इक्वेशन दिलेला आहे आपल्याला, x - 1/x इज इक्वल टू 3/2. तर 1/x मायनस 1 1/x³ चा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर असे जे प्रश्न असतात ना, आपल्याला ना बघताना खूप जास्त अवघड वाटतात, बट हे खूप जास्त इझी आहेत, इतकं काही डिफिकल्ट नाही आहे याच्यामध्ये. तर आपण काय करणार, इथे ना आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, सो तो फॉर्म्युला काय असेल, आता ह्याला पण करण्याचे 2 टेक्निक्स आहेत. सगळ्यात पहिला मी फॉर्म्युलाचं जे टेक्निक आहे ते मी सांगते तुम्हाला. आता आपल्याला इथे काय दिसतंय, इथे क्यूब दिसतोय, आणि इथे आता मी 1 - 1/x³ जो दिलेला आहे त्याला मी असं लिहू शकते का, 1³ ओके, म्हणजेच 1चा क्यूब 1च असतो, आणि 1चा हाफ क्यूब पण 1च असतो, म्हणून मी ह्याला जर ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकते, राईट. तर हा मला कसा दिसतोय, हा मला ह्या फॉर्मॅटमध्ये दिसतोय, a³ - b³. म्हणजेच a इथे 1 आहे आणि b काय आहे, 1/x. असा फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे आपण त्याला, राईट. असंच दिसतोय ना हा. तर आता इथून एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, दॅट इज, ओके जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, सो आपण इथे एक फॉर्म्युला यूज करू शकतो, दॅट इज a - b³. बिकॉज बघा इथे पण मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे, म्हणून आपण a - b³ फॉर्म्युला यूज करणार. प्लस असता तर प्लस वाला यूज केला असता. सो a - b³ फॉर्म्युला आहे a³ - b³ 3ab × a + b. ओके, हा याचा फॉर्म्युला आहे, a³ - b³ - 3ab × a - b. हा फॉर्म्युला आहे. ओके, तर हा इथे आपण इन्कल्केट करणार. आता आपल्याला विचारलं काय आहे, आपल्याला हे नाही विचारलं, तर आपल्याला हे विचारलेलं आहे, बरोबर. आपल्याला ह्याचा फाइंड आउट करायचा आहे, a³ - b³ हे आपल्याला विचारलंय ना, a³ - b³ विचारलाय. सो आपण हा एका साईडला ठेवूयात आणि ह्याला इकडे आणूयात. तर बघू आता, a³ - b³ जर एकीकडेला ठेवला आणि हा जर इकडे शिफ्ट केला तर आपल्याला काय मिळेल, a - b³ तसाच ठेवला आपण इकडे, आणि हा जो मायनस मध्ये आहे तो इकडे येऊन काय होणार, प्लस मध्ये होणार, म्हणजेच 3ab × a - b. हा अख्खा तसाच इकडे मायनस मध्ये आहे, तर इकडे येऊन काय होणार, तो प्लस मध्ये होणार आहे. सो a³ - b³ ची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करणार आहेत, a - b³ + 3ab × a - b. सो तेच आपण इथे पुट करणार आहोत. तर a - b, आता a³ - b³ म्हणजेच 1 - 1/x³ चा जो व्हॅल्यू आहे ते. आता आपल्याला माहिती आहे a - b ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. सो a म्हणजे आपण इथे काय कन्सिडर करणार, a म्हणजे इथे x कन्सिडर करणार, राईट.
जस्ट गिव्ह मी अ सेकंड. इथे ना एक्स आहे, हा एक्स आहे, एक्स प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे, आय मीन टायपिंग एरर. सो इथे एक्स क्यूब. ओके, सो इथे ए काय आहे, एक्स आहे, आणि बी काय आहे, 1/x आहे. सो ए आहे एक्स आणि बी काय आहे, बी आहे 1/x असं कन्सिडर करायचं. आता ते व्हॅल्यू मध्ये पुट करायचं. ए म्हणजेच एक्स आहे आणि बी म्हणजे 1/x आहे, आणि आपल्याला ए मायनस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे, ए मायनस बी म्हणजेच एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू काय दिली आहे, 3/2. राईट. ए मायनस बी म्हणजेच एक्स मायनस 1/x ही क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, दॅट इज 3/2. हेच आपल्याला इथे पुट करायचे आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब काय आहे फॉर्म्युला, ए मायनस बीचा होल क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. सो ए मायनस, आता इथे बघा ए मायनस बी आहे आणि ए मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे, 3/2. सो एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब. त्याचे व्हॅल्यू काय आहे, ए मायनस बी चा क्यूब म्हणजेच ए मायनस बी काय आहे, 3/2 म्हणजेच 3/2 चा क्यूब. 3/2 चा क्यूब, बरोबर. ए मायनस बी काय आहे, 3/2 आणि 3/2 चा क्यूब प्लस 3 इंटू ए बी. 3 इंटू ए बी. आता आपल्याला माहिती आहे ए काय आहे, एक्स आहे, आणि बी आहे 1/x. सो ए काय आहे, एक्स आहे, आणि बी आहे 1/x. सो ए बीचा फॉर्म्युला मी टाकलेला आहे. नेक्स्ट काय आहे, ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजेच हा ए मायनस बी 3/2. राईट. आता इथे काय होणार, इथे काय काय कॅन्सल आउट होणार आहे बघा. ओके, इथे नीट बघा, इथे एक्स आणि एक्स काय होतो, कट होतो. राईट. एक्स आणि एक्स कट झालेला आहे इथे. तर राहिला काय, आता आपण लिहूयात राहिलेले व्हॅल्यूज काय आहेत. 3 चा क्यूब काय येतो, 27. 2 चा क्यूब 8 प्लस, आता हे दोन्ही कट झाले, सो 3 3 जा 9/2. राईट. एक्स आणि एक्स कट झाले, 3 3 जा 9/2. आता इथे बघा, इथे 8 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजेच हे कॉमन नाही आहे. त्याला प्लस करण्यासाठी आपल्याला दोघांना काय करावं लागणार आहे, कॉमन करावं लागणार आहे. आपण क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकतो, पण आपण काय करूयात, ह्याला 8 करण्यासाठी ह्याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल मला, ह्याला 8 करण्यासाठी मला उजवीकडे जर मला खाली 8 करायचं असेल, ह्या 2 ला जर 8 करायचं असेल तर मला 4 नी मल्टिप्लाय करायचं असेल. म्हणजे जर आपण खाली 4 नी करतोय तर मला वरती पण 4 नी करावं लागेल, म्हणून मी असं लिहिलेलं आहे. ओके, सो काय येतं, 27 प्लस 36 आणि आता कॉमन आलेला आहे 8. तर उत्तर काय येतं याचं, उत्तर काय येतं, 63/8. 63/8 हे याचं उत्तर आहे. काहीच नाही, फक्त आपल्याला ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. आणि काय करायचं आहे आपल्याला, ए क्यूब मायनस बी क्यूब विचार आहे आपल्याला, हे नाही विचारलं तर आपल्याला हे विचारलंय, म्हणून मी हे इकडे ठेवलंय आणि जे बाकीची गोष्ट आहे तिकडे आणली, ए मायनस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. आणि ए मायनस बीचा व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली आहे. जर आपण ए एक्स मानतो आणि बी ला 1/x मानतो तर आपल्याला माहिती आहे ए मायनस बी काय असेल, 3/2 म्हणजेच एक्स मायनस 1/x काय आहे, 3/2. तर तेच व्हॅल्यू मी इथे जे आहे ना, हा इक्वेशन, तिथे मी ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. हाच इक्वेशन आहे इथे, तिथे मी ही व्हॅल्यूज पुट केलेली आहे. तर ए मायनस बी काय आहे, 3/2 आणि 3/2 चा क्यूब पाहिजे, म्हणून मी एक क्यूब दिला प्लस 3ab इंटू ए मायनस बी होतं. सो प्लस 3ab. ए बी माहिती आपल्याला एक्स आहे ए आणि बी आहे 1/b. मी तेच लिहिलं, ए बी लिहिलेलं आहे इथे, आणि आपल्याला माहिती आहे ए मायनस बी दिले, त्याच्यानंतर लास्ट फॉर्म्युला, लास्ट जे आहे व्हॅल्यू ते. सो ए मायनस बी काय आहे, 3/2. सो 3/2 लिहिलेलं आहे. ते एक्स एक्स कट झाला आणि 3 चा क्यूब 27, 2 चा क्यूब 8 आणि इथे 3 3 जा 9 आणि इथे 2 तसाच आला. तर इथे आपल्याला काय करायचं, इथे जर 8 आहे तर इथे पण 8 आणायचं आहे, म्हणून मी इथे 4 नी मल्टिप्लाय केलं. जर आपण डिनॉमिनेटर करतो तर न्यूमरेटर पण आपल्याला 4 नी करावं लागतं. सो आपण 4 ने इथे दोघांना मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला काय मिळालं, 27 प्लस 36/8 आलं, आणि त्याचे 63/8 हे उत्तर आलेलं आहे. ओके, फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे की कसं कन्सिडर करायचं त्या फॉर्म्युला. फक्त इथे क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक होती, तर 1 क्यूब नाही तर इथे एक्स क्यूब आहे. ओके, सो एक्स मायनस 1/x क्यूब हा विचारलेला होता आपल्याला. सो एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब काय आलेला आहे, 63/8. ओके, सो आता प्रश्न बघूया पुढचा.
10वा प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2024चा प्रश्न आहे प्रिलिम्स मधला. तर प्रश्न काय आहे, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एका प्लॅटफॉर्म 27 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी काय? म्हणजेच काय होतं की एक 80 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडनी एक ट्रेन आहे ती जाते आणि ती एका प्लॅटफॉर्मला ओलांडते. तर ती प्लॅटफॉर्म किती आहे, प्लॅटफॉर्मला किती सेकंडमध्ये ओलांडते? 72 सेकंड्समध्ये ओलांडत आहे. तर आपल्याला विचारलंय की त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय असेल हे विचारलेलं आहे, बरोबर. तर आपण हा कसा सॉल्व्ह करणार? आपल्याला एक सायन्सचा फेमस फॉर्म्युला माहिती आहे, राईट? काय आहे तो फेमस फॉर्म्युला? डिस्टन्स इज इक्वल टू, आपण शिकलो आहोत, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी, म्हणजेच टाइम इंटू स्पीड. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, राईट. तोच आता आपण इथे यूज करणार आहोत. पण इथे डिस्टन्स काय आहे, आपल्याला डिस्टन्स आपल्याला प्लॅटफॉर्मचा पण कन्सिडर करावं लागेल आणि ट्रेनचीही डिस्टन्स म्हणजे ट्रेनची ही जी लेंथ आहे ती दोन्ही कन्सिडर करावं लागेल. डिस्टन्स म्हणजे आपल्याला इथे प्लॅटफॉर्म प्लस आगगाडीची लेंथ, प्लॅटफॉर्मची लेंथ प्लस आगगाडीची लेंथ. ओके, सो आता आपण कन्सिडर करूयात की प्लॅटफॉर्मची लेंथ काय असेल, एक्स असेल. ओके, म्हणजेच इथे मी डी इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी, टाइम इंटू स्पीड हा फॉर्म्युला यूज करते. सो इथे प्लॅटफॉर्मची सपोज लेंथ आहे एक्स आणि आगगाडीची काय आहे लेंथ, 700 मीटर. आणि आता आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्नामध्ये हे चेक करायचं आहे की जे युनिट आहेत ते सेम आहेत की नाही. तर आता इथे बघू शकतो आपण 72 सेकंड दिलाय आणि इथे काय दिलाय 80 किलोमीटर आणि इथे काय दिलाय 700 मीटर. सो आपल्याला जो काय म्हणतात त्याला किलोमीटर आहे तो आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे, बरोबर. बिकॉज इथे मीटर 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 पर सेकंड मध्ये आपल्याला 72 सेकंड दिलाय म्हणजे 700 मिनिट दिलाय. तर आपल्याला हा जो 700 मीटर दिलेला आहे, सो 80 किलोमीटरला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे कधीही आपल्याला जर मीटर मधून किलोमीटर मधून मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, कोणताही जो स्पीड आहे किंवा जे काही व्हॅल्यू आहे त्याला 5/18 नी मल्टिप्लाय करतो. आणि जर आपल्याला मीटरला किलोमीटर मध्ये करायचं असेल किंवा त्याला त्या युनिट मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, 18/5 नी मल्टिप्लाय करतो. तर आपल्याला हा करायचा आहे, किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणून आपण त्याला 5/18 नी मल्टिप्लाय करणार आहोत. तर ते पुढचं आहे व्हॅल्यू. सो इथे टाइम काय दिलेला आहे, 72 सेकंड दिलेला आहे आणि स्पीड काय दिली आहे, 80 किलोमीटर. 80 किलोमीटर प्रति तास, 80 किलोमीटर प्रति तास दिलाय. सो आपण ह्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 5/18 नी मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर. किलोमीटर टू मीटर, किलोमीटर टू मीटर नाही म्हणजेच किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडनी करायचं आहे आणि इथे मीटर पर सेकंडला जर किलोमीटर पर आवरने करायचं असेल तर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, ते किलोमीटर पर आवरची स्पीड आहे आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायची आहे, म्हणून आपल्याला 5/18 नी मी 80 ला मल्टिप्लाय केला. बिकॉज सगळे मीटर आणि सेकंड ह्या युनिट मध्ये आहेत, म्हणून आपल्याला हा स्पीड पण त्या मीटर पर सेकंडच्या युनिट मध्ये आणावं लागणार आहे, म्हणजे सगळे सेम होतील आणि उत्तर बरोबर येईल. ओके, तुम्ही जर 80 नी मल्टिप्लाय केला तर तुमचं उत्तर चुकीचं येणार आहे. सो आता इथे बघा, इथे काय होणार, एक्स इज इक्वल टू, आता हा 70ला तिथे पाठवायचा आहे, मग 70 काय आहे प्लस मध्ये आहे, तर तो तिथे जाऊन काय होणार आहे, आता हा 18 काय आहे कॉमन मध्ये आहे, म्हणजे मल्टिप्लाय मध्ये आहे तर आपण त्याला कॉमन लिहू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाहीये. सो -700. ओके, आता इथे काय काय कट होत आहे, 18/4 हे 4 नी जातं, राईट. 18 18/4 नी हे होतं, डिवाइड होतं हे, आणि राहिला काय 80/5 राहिला -80. एक मिनिट, नेगेटिव्ह ओके, 4000 - 700. सो काय येणार उत्तर, 4000 - 700 केलं तर काय होतं उत्तर 3300, राईट.
सो आता इथे बघा काय काय राहिलेलं आहे. 4 राहिला. 4 × 80 × 5. ओके, -700. सो आता पहिला ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. काय येतं? 1600. 5 4 जा 20 आणि 20 × 8 काय 80 काय येतं? 1600 -700. सो काय उत्तर येणार? 800. सो काय आहे प्लॅटफॉर्मचं? प्लॅटफॉर्मची जी लांबी आहे ती किती आहे? 800 मीटर आहे. ओके, सोपा प्रश्न होता. आपल्याला फक्त इथे कन्सिडर करायचं आहे दोघांचा डिस्टन्स, दोघांची लांबी कन्सिडर करायची आहे. x+5 म्हणजेच x म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी आणि 700 मीटर म्हणजे त्या आगगाडीची लांबी. दोन्ही कन्सिडर करायचे आहेत. आणि ते टाइम काय दिलेला आहे? 72 सेकंड. आणि इथे वेलोसिटी म्हणजे स्पीड काय दिली आहे? 80 km/h दिली आहे. पण आपल्याला जरा मीटर/सेकंड मध्ये करायचं आहे, म्हणून मी इथे 5/18 ने गुणाकार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे 18 4 जा 72. इथे मल्टिप्लाय करून बघितलं आपण आणि ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केला आणि 700 मायनस केलं तर उत्तर येतं 800 मीटर. सो याचं उत्तर काय होतं? 800 मीटर. ओके, परत हा खूप जास्त सोपा प्रश्न होता. आता हे फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की km/h आपल्याला मीटर/सेकंड करायचं असेल तर 5/18 नी मल्टिप्लाय करायचा आणि मीटर/सेकंडला आपण km/h ने करायचं असेल तर आपल्याला 18/5 नी मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, नाव लेट अस मूव्ह ऑन अहेड आणि आपल्याला फॉर्म्युले प्रॅक्टिस करायचं आहे. फॉर्म्युले काय काय आहेत ते बघूयात. काय काय आपण फॉर्म्युले बघितलेत. ओके, सगळ्यात पहिला आपण डेसिमलचं ऍडिशन बघितलं होतं, नंतर आपण प्राइम फॅक्टरायझेशन बघितलं होतं, राईट. त्याच्यानंतर आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला बघितलेला की ॲव्हरेज कशी काढतात. ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे की आपल्याला सगळ्यात पहिला जे नंबर्स दिलेले आहेत म्हणजेच त्यांची टोटल करायची असते. सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स किती प्रेझेंट आहेत ते, म्हणजेच काउंट ऑफ नंबर्स. काउंट ऑफ नंबर्स हा आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला आपण काय शिकलो? नेक्स्ट फॉर्म्युला आपण शिकलो हा 2a⁻m+n असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो? a⁻m × a⁻n. ओके, आणि जर आपल्याला दिलं असेल a⁻m−n तर आपण त्याला कसं लिहिणार? a⁻m / a⁻n. ओके, असं लिहितो आपण. अजून एक फॉर्म्युला आपण काय शिकलो? a³ - b³ चा फॉर्म्युला. a - b³ चा फॉर्म्युला तर काय येतं? a³ x आणि y पण लिहितात हा याच्या जागेवर, सो डोंट गेट कन्फ्युज्ड. a³ - b³ - 3ab × a - b. सो हे होते आजचे फॉर्म्युले. नोट डाऊन करून घ्या सगळे फॉर्म्युले जे काही दिलेले आहेत ते. आय विल वेट. ओके, अजून एक फॉर्म्युला नोट करून घ्या. a+b चा होल क्यूबचा फॉर्म्युला. a³ + b³ + 3ab × a+b. याचाच फक्त ऑपोजिट व्हॅल्यूज म्हणजे ऑपोजिट साइन्स पुट ऑन करायचे आहेत. सो हे होते आजचे फॉर्म्युले जे आपण शिकलो. नंबर 1 हा होता, 2 हा होता, 3 हा होता आणि 4. ओके, सो हे खूप जास्त इझी फॉर्म्युलेज आपण आज प्रॅक्टिस केलेले आहेत. ओके, जर तुम्ही नसतील बघितले तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते सगळे फॉर्म्युले आहेत ते नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, सो दॅट तुम्हाला रिवाइज करताना सोपं जाईल. आणि जे असे प्रश्न असतात फक्त MPSC खूप जास्त ट्विस्ट करून विचारते, प्रश्न अवघड नसतात, तर आपली प्रॅक्टिस कमी होते म्हणून आपल्याला ते अवघड वाटतात. आपण खूप जास्त प्रॅक्टिस केल्यावरती आपल्याला नक्कीच सोपे वाटणार आहेत. ओके, फक्त आपल्याला ट्विस्टेड क्वेश्चन्स विचारतात, आपल्याला ते अनवाइंड करून सोपे बनवून मग आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ओके, तेवढे सोपे प्रश्न ते असतात. त्याचं उत्तरही तितकंच इझी असतं आणि काहीच नसतं त्यामध्ये. जर तुम्ही हे प्रॅक्टिस केली असेल तुम्हाला कळलंच असेल. आणि जर तुम्हाला आजचं शिकवलेलं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, आणि शेअर केल्याने काय होतं की नॉलेज वाढतं, राईट. सो तसंच तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ज्याला गरज आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही बाकीचे पार्ट्स चेकआउट नसेल केले तर तेही चेकआउट करा, बाकीचे व्हिडिओजही चेकआउट करा. खूप मुलं काय करतात, बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. सो देर आर लाईक मोर दॅन 70% स्टुडंट्स असे आहेत जे बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. पण प्लीज आम्हाला हे
हेल्प करतं. ओके. आणि तुम्हालाही आम्ही इथे सपोर्ट करण्यासाठीच आहोत आणि असे मोर व्हिडिओज आपण घेऊन येऊयात. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की आम्ही कोणत्या प्रकारचे कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ टाकायचे आहेत. वी विल शुअरली कन्सिडर इट आणि आपण त्याच्यावर व्हिडिओजही टाकूयात. सो तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता आणि आम्हाला सजेस्टही करू शकता. आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट टाका की आवडलं की नाही. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तेही तुम्ही इथे पोस्ट करू शकता. ओके. सो लाईक इट, शेअर अँड सबस्क्राईब. अँड थँक यू फॉर वॉचिंग आणि कीप स्टडिंग आणि खूप जास्त हार्डवर्क कर. थँक यू.